महाराष्ट्रात इथे लग्नाच्या पहिल्या रात्री असं नवरीने वस्त्र काढताच बेशुद्ध पडला नवरदेव. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. आनंदात असलेला नवरदेव अचानक जमिनीवर कोसळला. नवरी घाबरली, पण त्या खोलीत नेमकं असं काय घडलं होतं? उत्तर मात्र इतकं अनपेक्षित होतं की कुणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं. लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. दिवसभर गोंधळ, पाहुण्यांची लगबग, फोटोशूट आणि विधी यामध्ये वेळ कसा गेला हे कुणालाच समजलं नव्हतं. रात्री उशिरा नवविवाहित जोडप्याला फुलांनी सजवलेल्या खोलीत पाठवण्यात आलं. बाहेर सगळेजण हसत खेळत होते, पण काही तासांनी त्याच घरात भीतीचं सावट पसरलं. खोलीत प्रवेश केल्यानंतर दोघे काही वेळ शांत बसले. पहिल्या भीतीचा संकोच, भविष्याची स्वप्न आणि नव्या आयुष्याची सुरुवात. वातावरण अगदी निवांत होतं. नवरीने हळूहळू जड दागिने काढायला सुरुवात केली. नवरदेव तिच्याकडे हसत पाहत होता. काही क्षणांनी नवरीने लग्नाचा जड पोशाख बदलण्यासाठी मागे वळताच नवरदेवाच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. त्याचे डोळे विस्फारले. तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने 2 पावलं मागे घेतली आणि अचानक तो जमिनीवर कोसळला. नवरी पूर्णपणे घाबरून गेली. तिने मोठ्याने आरडाओरडा केला. घरातील मंडळी धावत खोलीत आली. नवरदेव बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आलं. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, इतक्या निरोगी तरुणाला अचानक काय झालं? डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. हृदयाचे ठोके सामान्य होते. श्वास सुरू होता, पण तो शुद्धीवर येत नव्हता. कोणीतरी म्हणालं, कदाचित दिवसभराचा थकवा असेल. दुसऱ्याने कुजबूज केली, काहीतरी वेगळंच दिसतंय. नवरी रडत होती. वारंवार ती एकच गोष्ट सांगत होती, मी काहीच केलं नाही, आम्ही बोलत होतो. आणि अचानक ते खाली पडले. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. रात्रभर घरात एकाही व्यक्तीला झोप लागली नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कारणं शोधत होता. कुणी नजर लागल्याचं म्हणत होता, तर कुणी मानसिक धक्क्याची शक्यता व्यक्त करत होता. पहाटे नवरदेवाला शुद्ध आली, पण तो पूर्णपणे गोंधळलेला दिसत होता. त्याने डोळे उघडले, आजूबाजूला पाहिलं आणि पुन्हा शांत झाला. घरच्यांनी विचारलं, नेमकं काय झालं? पण तो काहीच बोलला नाही. त्याच्या शांत राहण्यामुळे संशय आणखी वाढला. नवरीला काहीही समजत नव्हतं. दोघांमध्ये एक विचित्र शांतता निर्माण झाली. बाहेर लोक वेगवेगळे अंदाज बांधू लागले. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. सर्व अहवाल सामान्य आले. शरीरात कोणताही आजार, विषबाधा किंवा गंभीर वैद्यकीय समस्या आढळली नाही. त्यामुळे सगळे अधिकच चक्रावले. दुसऱ्या दिवशी नवरदेवाने अखेर बोलण्याची तयारी दाखवली. त्याने सर्वांना खोलीबाहेर जाण्यास सांगितलं. फक्त नवरी आणि त्याचे आईवडील आत राहिले. काही क्षण शांत बसल्यानंतर तो म्हणाला, काल मी जे पाहिलं त्यामुळे मी घाबरलो, पण त्यात नवरीचा काहीही दोष नाही. हे ऐकताच सगळे अधिकच उत्सुक झाले. तो पुढे म्हणाला, नवरीने पोशाख बदलताना तिच्या पाठीवर एक मोठी जन्मखूण दिसली. अगदी तशीच जन्मखूण माझ्या लहानपणी अपघातात मृत्यू झालेल्या माझ्या बहिणीच्या पाठीवर होती. लहानपणापासूनच त्या अपघाताची आठवण त्याच्या मनात खोलवर रुजली होती. ती जन्मखूण पाहताच त्याला जुन्या आठवणींचा इतका तीव्र मानसिक धक्का बसला की त्याची शुद्धच गेली. नवरीने शांतपणे सांगितलं, ही जन्मखूण माझ्या जन्मापासूनची आहे. मी ते लपवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की हा प्रकार तीव्र भावनिक धक्का आणि मानसिक तणावामुळे झाला असावा. शरीर पूर्णपणे निरोगी असतानाही काही व्यक्तींमध्ये अशी प्रतिक्रिया दिसू शकते. घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. ज्याला लोक गूढ रहस्य समजत होते, त्यामागे कोणतीही अलौकिक घटना नव्हती. नवरदेवाने नवरीची माफी मागितली. माझ्या मनातल्या जुन्या आठवणी अचानक जाग्या झाल्या. तुझा त्यात काहीही दोष नाही. नवरीने त्याचा हात हातात घेतला. दोघांनीही त्या प्रसंगाकडे आयुष्यभर लक्षात राहणारा धडा पाहून घेण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी दोघे पुन्हा नेहमीप्रमाणे आनंदाने संसार करू लागले. त्या रात्रीची चर्चा मात्र नातेवाईकांमध्ये अनेक दिवस सुरू राहिली. काळ जसा जसा पुढे गेला तसं तसं लोकांना खरं कारण समजलं आणि अफवा आपोआप थांबल्या. त्या रात्रीने सर्वांना एक गोष्ट शिकवली, अनेकदा ज्या घटनेला आपण गूढ समजतो त्यामागे भावनिक किंवा वैद्यकीय कारण असू शकतं. कथेचा शेवट.